सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीमध्ये लाखो भाविकांची मांदिळी पाहायला मिळते। येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषानं जेजुरी गड दुमदुमून गेलाय। सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी खंडेरायाच्या गाभाऱ्यामध्ये फुलांची देखील आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। दुपारी 1 वाजता श्रींच्या पालखी सोहळ्याचं गडावरून प्रस्थान होणार आहे। बाकी इतर ठिकाणी कुठे गेला तुम्हाला फक्त शंकराच्या बिंड बघायला मिळेल। जसे नवरा बायको जोडीने असतात तसे या मृत्यू लोकांमध्ये हेच कैलास आहे। रामदास स्वामींनी इथं म्हणलेले जेजुरीगड मृत्यू लोके दुसरे कैलास शिखर, इथे साक्षात शंकर पार्वती आणि गंगा या तिन्ही शक्ती इथे नांदतात। त्याकरिता जोडीला पार होत आहेत। आज सोमवती अमावस्या आहे। आज सोमवारी जी अमावस्या येते त्याला सोमवती अमावस्या बसतात। देव पालखीमध्ये बसतात आणि करामाईला भेटीला जातात। 6 महिन्यानंतर एक सोमवती येते आणि ती सोमवतीला कराबाईचं दर्शन घेण्याकरता किंवा सोमवतीची आंघोळ करण्याकरता महाराजांनी करामाईला वचन दिलेले आहे की दर 6 महिन्यांनी जेव्हा सोमवती अमावस्या असेल त्यावेळेस मी तुझ्याकडे आंघोळीला येईल म्हणून अशी आख्यायिका आहे। त्यामुळे आज सोमवती अमावस्या असल्यामुळं आज देव पालखीमध्ये बसून वाजत गाजत घेऊन जवळ 5 ते 6 लाख पब्लिक असतं। या 5 लाख 6 ते पब्लिकाच्या माध्यमातून महाराजांचे तिथे गेल्यानंतर देवाची आंघोळ होते, देवाला पोशाख चालवला होतो, देवाला मोठी आरती होते। आरती केले की जेजुरी परत पालखी मार्गस्थ होते। असा देवाचा सोहळा संपन्न होतो। इथे आलेल्या सर्व